धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, सकळ कुळासी तारील स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी. भक्तराज भावा कुणी यमाचे यमदंड चुकविल नरक, यमाचे यमदंड चुकविल नरक. वंशी झालिया एक हरिभक्त, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी. भक्तराज भावा कोणी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती व्हावी तया, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी. भक्तराज वावा कोणी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 गण गण गणात बोते म्हणून लावा अंगारा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई मागा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी. धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, सकळ कुळासी तारियेल स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी. भक्तराज भावा कोणी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्या श्री तुकोबर यांच्या अभंगवाणीला इकू कमी करा. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज. श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला आपल्या पूर्वजांचं मनोगत सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. संत परंपरेमधले काही अभंग असे आहेत की ज्या अभंग सेवेकरता निवडल्यानंतर त्या अभंगाचा भाव तुम्ही व्यक्त करावा, पदापदाचं चिंतन करावं, असा कुठलाही क्रम त्या अभंगांमध्ये दिसत नाही. काही अभंग हे नमस्कार स्वरूप अभंग आहेत. जसं की नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा या अभंगाचा अर्थ काढायचा नाही, फक्त आपल्या आराध्य संतांचं मंगल करायचं, त्यांना नमस्कार करायचा. तसे आपल्या धर्म परंपरेमध्ये 2 प्रकारचं पुण्य आपण पूजन करतो. त्या पुण्याचं आपण नुसतं पुण्यपूजन करत नाही. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, आपण शुद्ध पुण्याचे उपासक आहे. आपल्याकडे वैदिक पुण्यही आहे आणि भक्तीतलंही पुण्य आहे. आपण वैदिक पुण्य मान्य करतो, आपण सत्यनारायणाच्या पूजेचा तिरस्कार थोडीच करतो. पण जितक्या आवडीनं आपण कीर्तन करतो तितक्या आवडीनं निश्चितच सत्यनारायण करत नाही. मग काय विरोध नाही, पण आपला आनंद भक्तीतला आहे. सत्यनारायणाची पूजा केल्यावर पुण्यच होईल आणि कीर्तन केल्यावर पुण्यच होईल. पण सत्यनारायणाचं होणारं पुण्य नुसतं पुण्य तयार होऊन साचून राहील. पण भक्तीतलं कीर्तन, भक्ती साधनेतलं पुण्य तुम्ही जर केलं तर त्या पुण्याला व्याज मिळतं, इंटरेस्ट मिळतो. दर महिन्याला, दर दिवसाला, जसा जसा काळ तुमचा भक्ती साधनेत जाईल तसं तसं त्या पुण्याला व्याज देण्याची पद्धत आपल्या परंपरेत आहे. तिथं व्याज मिळतं मा. तसं तर पुण्य करणं फार सोपं आहे आणि पाप करणं कठीण आहे. पुण्य करणं इतकं सोपं या जगात काहीच नाही. काय लागतो पुण्य करायला? इतकं सोपं काही साधन? अहो नुसतं तुम्ही सत्पुरुषाची नावं जरी घेतली तरी पुण्य होतं. किती सुलभ आहे पुण्य करणं. खरं बोलणं पुण्य आहे आणि खोटं बोलणं पाप आहे. खरं बोलायला काही अडचण आहे का? काही कष्ट लागतात खरं बोलायला? खोटं बोलायला विचार करावा लागतो. आपण मागे काय बोललोय त्याचं स्मरण करावं लागतं. सहज क्रिया. कीर्तनाला जाताना एखादा दगड जर रस्त्यात पडलेला दिसला आणि तो दगड जर आपण उचलून बाजूला केला, काय पुण्य? अहो भाजीची बादली हातात घेतली, वाढणारे कमी लक्षात येतं बरोबर. भाताचं वाढ हातात घेतली, 5-6-10 पानं वाढले, किती मोठा माणूस असू द्या आणि त्याच्या हातात भाजीची बादली येऊ द्या, भाताचं येऊ द्या, काय पुण्य? कीर्तन श्रवण करणं पुण्य. अहो एखादा सप्ताह चालू आहे, अर्धा तास 1 तास आपल्याला वेळ आहे, पहारा देणं पुण्य. कीर्तन श्रवण करणं पुण्य. टाळाची सेवा करणं पुण्य. आत्ताच्या एखाद्या माणसानं कीर्तनात येताना नवीन चप्पल काढली, ती न घालता पुढं निघून जाणं हे पुण्यच आहे. घालायची नाही ती. फार सोपं आहे पुण्य करणं. अहो या कालावधीत पुण्य करणं इतकं सोपं काहीच नाही मृत्यू लोकात. सहज. एकदा गरुडाला त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा संपूर्ण विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो आणि तू त्याचं ओझं वाहतो गड्या, काय तुझं नशीब आहे? कुठलं पुण्य केलं तुम्हाला सांग? कोणा पुण्या फळा आले, कोणा पुण्या फळा आले, कोणा आजी देखिली पाबुले, आजी देखिली पाबुले, ऐसे नेनो नारायणा, ऐसे नेनो नारायणा, आजी देखिली संती सांभाळिले दिना,
कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ इसे नेनो नारायणा. तू का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला रे गरुडा? अख्ख्या विश्वाचं वज परमात्मा वाहतो, तू त्याचं वाहतो. कोणतं पुण्य केलं? गरुड म्हटलं तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका ठिकाणी यज्ञ चालू होता. आकाश मार्गाने मी स्वच्छंदी विहार करत होतो आणि त्या यज्ञातून धूर निघताना मी पाहिला. मी बघितलं रे यज्ञ चालू आहे, जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे. मी खाली उतरलो आणि त्या यज्ञ शाळेत गेलो. त्या मंडपात जाऊन दर्शन घेतलं यज्ञ नारायणाचं. दर्शन झालं, माझं काम उरकलं. पण दर्शन झाल्यावर मी पुन्हा आकाशात भरारी घ्यायला लागलो. त्यावेळेला माझे भरारी घेताना पंख फडफडले आणि त्या पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, तो अख्खा यज्ञाचा मंडप झाडून स्वच्छ झाला. भगवंतानं माझ्याकडे पाहिलं आणि आशीर्वाद दिला, गरुडा न सांगता यज्ञ शाळा जाळायला आला, जा जीवनभर तुला माझं वाहन म्हणून मी तुझी नियुक्ती करतो. यज्ञात केलेल्या नकळत केलेल्या पुण्याचा परिणाम आहे. अहो नकळत केलेलं पुण्य जर इतकं पदरात फल देत असेल, ठरवून केलेलं पुण्य. कीर्तनाला आवडत नाही कीर्तन, आपल्याला येऊन बसायचं. श्रवणाचे मिसे बैसावी येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदा, सहज बसायचं. माणसं कीर्तनात बसणार नाही, वर्तमानपत्र घेऊन लॉन्समध्ये बसतील. इकडं कीर्तनात बसणार, तिकडं गप्पा. कारण वो समुद्राला कधी आग लागली तर मासोया कुठे जातील. अरे क्या, आता समुद्राला आग लागते का? दुसरा म्हणतो अरे झाडावर जातील त्या. तिसरा म्हणतो ते काय आपल्या गावची बैल आहे का की झाडावर जातील ते? म्हणजे अर्थच नाही त्या गप्पांना. ती माणसं बडबड करत राहत, इकडं बसणार नाही. गुरुजी दत्तजी बुवा सांगता म्हणे कीर्तनाला जात नाही काही माणसं. एक सावकार कधी कीर्तन हा विषय त्यानं पाहिला सुद्धा नव्हता डोळ्यानं, किंवा कीर्तन. त्याची बायको म्हटली काय घरात नुसते आजगरासारखे पळून राहता, जरा जा, लोक पहा किती धावपळ करताय तिकडे. कीर्तन काय, कथा काय, दिवसभर काम करून माणसं संध्याकाळी कथा ऐकायला जातात, कीर्तन श्रवणाला जातात. तुम्ही जा, वाटल ते खाता वाटल ते पिता, जा जरा बसा, भलं होईल आपलं. मला बरं नाही तर मी आले असते. तो म्हटला जातोच गड्या, एवढी गर्दी कशी काय करता लोक. तो गेला बुवा, अख्खं गाव बघत होतं. ते गावकरी म्हटले सावकार तर कधीच येत नाही गड्या इकडे, चुकून आला की काय, पण आला तर येऊ दे, त्याला बसू द्या पुढं. सावकार आल्यामुळं सगळी माणसं सावकाराकडे पाहत होती. म्हटले सावकार या 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 या, बसा. बसला सावकार. कीर्तन सुरू झालं. मते महाराजांचा षडज लागत नाही तोपर्यंत सावकाराचा खर्ज लागला. घोरायला लागले सावकार. कीर्तनकार म्हटले कमाल झाली, एक तर हा बाबा पुढं आणून बसवला यांनी. झोपलेला प्रमोठ्यानं घोरत होता. पूर्ण कीर्तन झालं, सगळी माणसं घरी निघून गेली, सावकार एकटाच बसलेला. झोपच तितकी लागलेली. तो विनेकरी म्हणे आता या सावकाराला उठवून घरी पाठवलं पाहिजे. तो म्हणे सावकार झालं कीर्तन? हो सावकार. डोळे बिळे चोडले. अरे झालं? हो झालं. किती वेळ झाला? अहो म्हणे 10 मिनिट झाले. सावकार म्हणे पण महाराज कुठले होते माहिती नाही, पण कीर्तन एक नंबर बरं. असा बुटानं हाणला पाहिजे सावकार, एक शब्द ऐकला नाही पण कीर्तन एक नंबर म्हणे. पण छान वाटलं मला. तो म्हणजे जा आता. विनेकरी म्हटला गेली माणसं. बर बर. सावकार घरी आला ना, आल्या आल्या बायको म्हणते मालक लय आनंद झाला बा तुम्ही जाऊन आले कीर्तनाला, काही ऐकलं? तो म्हणे माफ कर, मला झोप लागली पण काहीच आठवत नाही कीर्तनात, काहीच नाही. गेलो तेव्हा माणसं म्हणायची या या बसा. आणि कीर्तन झाल्यावर पहारेकरी म्हटला जा. हे 3च शब्द आठवता म्हणे, या बसा जा, या बसा जा. बायको म्हणे तोच तुमचा मंत्र, आता त्याच मंत्राचा जप करा, काही कमी पडणार नाही आपल्याला. आता कीर्तनातच इतकी चांगली झोप झाल्यावर त्याला कशाला झोप लागेल घरी? तो बेडवर पडल्या पडल्या त्याचं चाललेलं या बसा जा, या बसा जा. त्याच्या दारात चोर आले आणि खिडकीतून चोराने आत पाहिलं.
सावकाराचं चालूच होतं. सावकार म्हटलं या. अरे चोर म्हणे. सावकारानं पाहिलं गड्या आपल्याला. खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसायला लागले तोवर सावकार म्हटले बसा. चोर म्हटले गड्या खरं सावकारानं पाहिलं आपण तालुक्यातलीच माणसं आहे, जर याच्या लक्षात आलं तो आपला जीव घेईल, पळा. नुसते फिरले चोर तेवढं. सावकार म्हटले जा. ते म्हटले जायचं नाही, सावकार मॅनेज केला पाहिजे. सावकार जर मॅनेज केला नाही तर इगतपुरी तालुक्यात आपली बदनामी होईल. ते चौघही आत गेले म्हटले सावकार चुकलं गड्या आमचं, तुम्ही कसे आले इथं? आपण आम्ही काही भजन करायला आलो का, चोरीच करायला आलो माझ्या घरी? म्हणे तेवढंच चुकलं आमचं की तुमच्या घरी आलो, पण आमचं तेवढं चूक पदरात घ्या, झाली चूक आता होऊ नये. तुमच्या दारात आलो, तुमच्या घरात चोरी करायला आलो, हे प्रामाणिकपणानं चुकलं, पण आमची बदनामी करू नका. तुमच्याच तालुक्यातले आम्ही माणसं आहे. पाहिजे तर हे कालचं जालन्याचं गाठोडं तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. दिलं. सावकार म्हटले निघा, तुमचं नाव येणार नाही. सावकार तेवढं निघा, तुमचं नाव नाही येणार. दिलं बायको जवळ. बायको म्हणे एवढं काय? म्हणे ते कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे, राहू दे सांभाळ. ती म्हणे एवढं? अगं नाशिक जिल्ह्यात कीर्तन होतं, मजबूत भेटत. बायको म्हणे मालक बिन कामाचे या बसा जा हे 3 शब्द घेऊन आले तर एवढं गाठोळं भेटलं. खरंच पूर्ण कीर्तन ऐकलं असतं तर जगाचा मालक तुम्हाला भेटला असता. अहो सहज केलेली क्रिया पारमार्थामध्ये फल देते, सहज. याचा अर्थ गाठोळं मिळण्याकरताच कीर्तन ऐकली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही, पण परमार्थातलं कुठलंही पाऊल तू का म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, अवघा आला सहज. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. कोण येतं? सहज घडतं तरी कोणी येत नाही चांगल्या मार्गाला. तुम्ही म्हणा चला कीर्तनाला, कोणाला आनंद होत नाही. तुम्ही एखाद्याला पार्टीला चला म्हणा, 31 डिसेंबरला चला म्हणा, अहो रांग लागेल महाराज, रांग. पुण्य करायला चला म्हटल्यावर कोणी येत नाही. पंढरपूरला चला म्हटलं की लोकांची कारणं पुढे येतात. पंढरपूरला देवाकडे जाण्याकरता कारण आहे, साधूकडे जाण्याकरता कारण आहे, सद्मार्ग जीवनामध्ये अवलंबण्याकरता कारण आहे. वास्तविक करता करविता अर्ध पुण्य लाभे. गेलो तरी पुण्य आहे, कोणाला नेलं तरी पुण्य आहे, सहज केलं तरी पुण्य आहे. पुण्य करणं फार सोपं आहे महाराज, पण कोणालाच करावं वाटत नाही आणि पाप कोणाला सोडावं वाटत नाही. जे माणसाला जीवनात उरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते पुरून उरतं. जे उरावं वाटतं ते आयुष्य आहे आणि जे सरावं वाटतं ते दुःख आहे. दुःख सरावं वाटतं पुरून उरतं, आयुष्य उरावं वाटतं सरत जातं. कीर्तनात बसलेल्यापासून तो उभं राहणाऱ्याला प्रत्येक माणसाला असं वाटतं जेही घडलं प्रपंचातलं, ते लग्न असू द्या, नोकरी असू द्या, व्यापार असू द्या, उद्योग असू द्या, कला असू द्या, या 5ही गोष्टीमध्ये जेही प्रापंचिक जीवनात घडलं असा एक सुद्धा प्राणी या जगात नाही की त्याला असं वाटतं खूप चांगलं आहे. त्याला असंच वाटतं याच्यापेक्षा चांगलं घडलं असतं काहीतरी आयुष्यात, घडायला पाहिजे होतं, घडायला पाहिजे होतं. बायको किती देखणी मिळू द्या, प्रत्येकाला असं वाटतं याच्यापेक्षा चांगली भेटली असते. किती चांगला मालक मिळू द्या, किती चांगल्या पदावर असू द्या, किती चांगल्या नोकरीला असू द्या,
त्याला असं वाटतं याच्यापेक्षा, तिला असं वाटतं याच्यापेक्षा चांगलं झालं असतं काही, ते होत नाही. पण वाटणं हा जीवाचा स्थायी स्वभाव आहे. याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं असावं हे प्रपंचातलं जीवन माणसं परमार्थात वापरायला लागली, म्हणून पुण्याच्या लांब गेली. जसं आहे तसं स्वीकारून वाटचाल करणाऱ्याच्या जीवनामध्ये सहज पुण्य घडतं, सहज. हो, पापाचा लवलेश सुद्धा लागत नाही. जोग महाराज त्र्यंबकेश्वरला आले आणि कोशावर्तावर स्नान करायला उडी घालणार, तेवढं तिथे एक ब्राह्मण देवता म्हटले, म्हणा पापोहम पाप कर्मानो. ते म्हटले थांबा. अर्धवट श्लोक थांबवला. कशा करता म्हणायचा श्लोक? ते ब्राह्मण देवता म्हटल्यावर नकळत केलेली पाप असतात, ते पाप निवृत्त होऊन जातात. जोग महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, मला आठवतं तेव्हापासून मी माझ्या जीवनात कोणतं पापच केलेलं नाही. काय धाडस असेल जीवनातलं, काय आत्मविश्वास असेल आपल्या जगण्याचा. आपल्याला आहे कीर्तनात बसलेल्यापासून सांगणाऱ्यापासून, अहो केलेली पाप न कळत हजारो झाली, केलेली तर सोडून द्या. तुम्ही मी ज्या काळात राहतो तिथं नकळत पाप घडतं, पण नकळत पुण्य करण्याची वृत्ती आपल्या जीवनात कधीच येत नाही. नकळत तर करत नाही, पण विधीपूर्वक सुद्धा पुण्य आपण करायला तयार होत नाही. पण पुण्यच करायचं असेल तर या जगातलं पुण्याची काही दारं संतांनी आपल्या पुढे दिली. त्यातली महत्वाची 3 दरवाजे पुण्याची वर्षातून येतात 3 वेळा. त्यातलं पहिलं दार आहे वर्षश्राद्ध, दुसरं दार आहे अक्षय तृतीया, आणि तिसरं द्वार आहे पंधरवाडा जो पितृपक्षामध्ये मिळाला. या 3 दिवशी मुलाच्या जीवनात पुण्य संपदा गोळा करण्याचं फार चांगला पर्व काळ आहे. या दिवशी पुण्य होऊ शकतं. काय केलं पाहिजे? घट मांडावा, आपल्या आईवडिलांचं पूजन करावं, आपले वडील गेले असतील त्यांची आराधना करावी, पितृसेवा पुण्य लाभले निदान, ब्रह्म सनातन अंगसंग प्रार्थना करावी. प्रार्थना करून आपल्या वडिलांना जे आवडतं तो विधी करावा. मग काय करावं? वडिलांना आवडतं की माझ्या उद्धाराकरता पोरानं प्रार्थना करावी. प्रार्थना बापाला जर आवडत असेल तर मुलाने आजच्या दिवशी वडिलांकरता प्रार्थना करायची. बरं, त्या प्रार्थनेचा परिणाम काय होईल? आजच्या दिवशी केलेल्या प्रार्थनेने वडील तृप्त होत असतात. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. पितरही सावध असतात, तसं मुलाने सुद्धा आजच्या दिवशी सावध असलं पाहिजे. मग त्या मुलाने सावधानतेने पितरांकरता आवाहन केलं, पूजा केली, धर्म केला, त्या वडिलांना त्याचं काय फळ? पूजा करणारा, धार्मिक विधी करणारा आणि श्रद्धेने श्राद्ध करणारा मुलगा जर या परिवारात जन्माला आलेला असेल तर त्या मुलाचा आनंद आईवडिलांनाच नाही संतांना सुद्धा आहे. किती आनंद आहे! संत त्या मुलाला धन्यता देतात. आणि का देतात त्याचं कारण सुद्धा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी दिलेलं Hare
हरिभक्त जन्मला ज्या वंशी सकळ कुळासी तारेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या बालकाला, त्या मुलाला आज सामान्यतः मोरे परिवाराच्या घरामध्येही श्राद्ध आहे. ठरवलं तर त्या पोरांनी या विधीकडे दुर्लक्ष सुद्धा केलं असतं. आता आपण या जिल्ह्यात जन्माला आला, आपल्या परिसरात ते विधी होतात. तुम्ही थोडं इथून हाकेच्या अंतरावर पुढे जा. मुंबईमध्ये तुम्ही जर गेलात तर ज्या दिवशी बाप गेला ती तिथी सुद्धा पोराला माहिती नाही. तिथी श्राद्ध तर सोडून द्या, 13 दिवस सुद्धा त्यांच्या भिंतीवर फोटो दिसत नाही. अहो बायको बापाचा फोटो लावू देत नाही. तिची प्रॉपर्टी खायला तिला मजा वाटते, पण बापाचा फोटो तिला भिंतीवर नकोय. सासूचा फोटो सुद्धा भिंतीवर नकोय. ही परिस्थिती आहे. बऱ्याच लोकांना आईवडिलांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची संधी सुद्धा परमात्म्यानं दिलेली नाही. आपण नशीबवान माणसं आहे की आपल्याला कुलाचार जोपासणारी नारी घरामध्ये मिळाली. आपलं कुळ चांगलं आहे, आपल्या कुळाला संस्कार मिळालेले उत्तम आहे. त्यामुळं हे विधी होत आहे. आपण धन्यतेस पात्र आहोत. तुकोबर म्हटले धन्य आहे ती पिढी, धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी. धन्य आहे ते मोरे कुळ की ज्या कुळामध्ये इतका सुपुत्र जन्माला आला. 2 सुपुत्र जन्माला आले की त्यांनी आपल्या वडिलांकरता हा विधी केला. त्या विधीने काय होईल? सकळ कुळासी तारेल. आपले पूर्वज मुक्त होतील. त्यांना त्यांच्या कर्माचरणाने झालेला त्रास आच्या भजनाने निवृत्त होईल. टाळामध्ये काय शक्ती असं जर कोणी मला विचारलं तर टाळाचा ठोका जसा जसा पडतो तसं तसं त्या जीवाचं आणि प्रभू चरणाचं अंतर कमी करण्याची ताकद या टाळामध्ये. भजन साधना आहे की नाही काहीतरी. भजन या साधनेवर लोकांनी उद्धार करून घेतलेले जे हजारो पुरावे आपल्या परंपरेमध्ये. काहीच केलं नाही, फक्त भजन केलं, काहीच येत नव्हतं, पण विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते. आळंदी ते पंढरी, त्र्यंबकेश्वर ते पंढरी, ज्ञानोबा तुकाराम म्हणत गेले, उद्धार झाला. सकळ कुळासी तारेल. सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन आपल्या परंपरेमध्ये नाम साधना दिलेली. आज नाम साधना करणारी ती इस्कॉनची मंडळी पहा तुम्ही. तुम्ही जर कधी वृंदावनात गेले, अरे बापरे इतकं भजन करतात. हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे. दुसरं काहीच म्हणत नाही. गळ्यात तुळशीची माळ, कंठी आणि कायम भजन. ती मैथिली ठाकूर नावाची तरणी गायिका पाहिली की महाराष्ट्रीयन माणसाची काय देशातल्या प्रत्येक जणाची छाती स्वाभिमानानं फुलते. महाराज काय रामायणाची गीतं गाते. अरे प्रेम असलं तर कळे. आता तू जितेंद्र आव्हाड मूर्खासारखा काळ बडबडला, त्याला काय कळणार आहे परमात्म्यावरची श्रद्धा काय असते, प्रेम काय असतं, रामायण काय असतं. काहीतरी नीतिमत्ता आचार लागेल की नाही. तर रक्तात गुण लागतो माणसाच्या. देवावर प्रेम करायला रक्त लागतं, संस्कार लागतात, आचार लागतात, विचार लागतात. त्याशिवाय सगळ्या गोष्टी होत नाही महाराज. आपण मात्र प्रवाहामध्ये वाहणारी माणसं पाहतो, प्रेम करणारी माणसं पहा. काय देवावर प्रेम करतात माणसं. उत्तर भारतामध्ये तो खूपच आहे महाराज. चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. पायीच निघालेले असतात. बाके बिहारी राधा रानी दीवानी के करेंगे दर्शन. चलो जी चलो वृंदावन, बाके बिहारी के करेंगे दर्शन. ते म्हणतात राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जिनो दास, जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन मोवास. आमचा जन्म इथं पुनीत झाला, आम्ही धन्य आहोत. आमची आई येते, ती राधाराणीची उपासना करतात. नदीला नदी म्हणायचं धाडस होत नाही. आता जर कोणाला विचारलं का कुठं गेले, मी गेलो गोदावरीला स्नानाला. अहो नाव नाही येते नदीचं. आम्हाला मैया आहे, आमची माय म्हणतात, ते आमची आई आहे. तिथं जर कोणाला विचारलं का नदी कुठे, ते थोबाळीत मारतील आपल्या. म्हणतील मूर्खा नदी, गंगा हमारी माता है, मूर्ख नदी बोलता है. त्यांचं प्रेम आहे, त्यांचं जीवनच धन्यतेस पात्र आहे. आपण प्रॉपर्टी कमवणाऱ्याला धन्य म्हणतो. नाही नाही बुवा हे धन्य आहे, यांनी एवढं कमी कालावधीत म्हणजे काहीतरी काळा बाजार केला असावा. तशी धन्यता इथं प्रॉपर्टीत कोणाला कमी कालावधीत. धन मान कमी कालावधीत मिळत नाही.
मान मिळवण्याकरता वेचावंच लागतं. का या जन्मात गेल्या जन्मात वेचलं असेल. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. जेव्हा प्रारब्धाची कृपा होईल तेव्हा धन मिळतं. जेव्हा प्रारब्धाची कृपा होईल तेव्हा मान मिळतो. जेव्हा प्रारब्धाची कृपा होईल तेव्हा अन्न मिळतं. आता जर सहज तिन्ही गोष्टी मुबलक असतील तर समजावं गेल्या जन्मात आपल्या प्रारब्धानं काहीतरी चांगलं कर्म केलेलं आहे, हा त्याचा परिणाम आहे. तर सहज गळत नाही महाराज. भाग्यवान आहे ती पोरं ज्यांनी सकळ कुळासी तारेल हा विधी केला वडिलांच्या उद्धाराकरता. नशीबवान आहे, पुण्यवान आहे की त्यांना हे फल परमात्म्याने दिलं. अहो प्रयत्न केल्याशिवाय जगाचा मालक मिळत नाही. प्रयत्न केल्याशिवाय कोणालाच मिळत नाही. जगाच्या मालकानं जिच्या पोटी जन्म घेतला ते बालपणामध्ये आईला प्रयत्न करायला लावायचे देव शोधण्याकरता. एका जनार्दनी माय एका गरुगरा प्रतिदाय लक्ष नाही का त्याच्याकडे. काय करू हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल होते सारवीत मी चूल. अहो मी चूल सारवत होते आता न कळत आला. तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का. आईला जर सहज भेटत नाही बरं गोपिकांकडे चला. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती श्रुती रूपी नवे मतप्राप्ती म्हणून या पहुडल्या नेती नेती सुख संगती न पवेती. किती उपासना केली मिळाला सहज नाही कळाला महाराज. बरं वेदाकडे चला. जेथे वेदा न कळे पार जेथे वेदा न कळे पार शास्त्र शिनले सहा शास्त्र शिनले मौनची झाले ते मौनची झाले पुराणासी अगोचर 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 वेदा न कळे पार जेथे म्हटलं नाही कोणी. वेदासी काही कळले नाही शेषशिनला हो शेषशिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो विठेवरी उभा उभा देव का हो विठेवरी उभा उभा देव का हो विठेवरी उभा. ना वेदाला ना श्रुतीला ना आईला ते करता ती गोपाळ काला
हरिनामे तयाचा गलबला. ज्या संतांनी रात्रंदिवस प्रयत्न केले त्यांना मिळाला नाही. आता ही चारही उदाहरणं सोडा, पण पुंडलिकरायाकडे चला. त्याने काय केलं? काही नाही, फक्त आईवडिलांची चरण कमल आपल्या मांडीवर घेतली आणि सेवा करत राहिला. परिणाम पायाळाच्या गुन्हे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. त्याला तर दिसलाच, पण अख्ख्या जगाला त्यानं परमात्मा दाखवला. त्याला विचारा कशाच्या आधारावर मिळालं रे बाबा हे? पितृसेवा पुण्य लाभले निदान. त्या पुंडलिकरानं सांगावं, नाशिकर अहो मला हे जे मिळालं ना हे आईवडिलांच्या सेवेत मिळालं आणि मी धन्य झालो. जगाचा मालक आईवडिलांच्या सेवेने प्राप्त होत असेल आणि जीवनामध्ये धन्यता मिळत असेल तर मला असं वाटतं आहे त्या घरात आहे त्या ठिकाणी आईवडिलांचा सन्मान करणं शिकलं पाहिजे. आईवडिलांचा म्हटल्यापेक्षा मी बसलेल्या लोकांना हात जोडून प्रार्थना करेल, ज्याचं वय 60च्या पुढे गेलं त्याचा सन्मान करायची सवय लावून घ्या. ती सासू असली तरी लावा, तो सासरा असला तरी लावा. ती काळाची गरज आहे. आपल्याला सुद्धा एक दिवस त्या दरवाज्यातून जायचं एवढं मात्र लक्षात ठेवा. एक दिवस तो दरवाजा आहेच आपल्याला म्हातारपणाचा. म्हातारपणाचा दरवाजा कोणालाच आनंद देत नाही. केलेल्या सगळ्या कर्माचा पश्चाताप माणसाला म्हातारपणात होतो की काहीच केलं नाही. गळ्या काय संधी होती, हात होते, पाय होते, चांगला कालावधी होता, घरात द्रव्य होतं, ना कधी तीर्थयात्रा केली, ना पोराबाळांना घेऊन कधी पंढरीनाथाला गेलो, ना एखादी वारी केली. आता मात्र शरीर थकलं. थकलेलं शरीर परमार्थ करू देत नाही. राम म्हणायच्या वेळेला लांब 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 येतं. ती आमच्या गावात एक जोडपं आहे, मालकीने जाऊ तुळशी नाव आहे मालकीनेच. मग तो मालक तिला तुईशी म्हणतो, पण ते तुईशी म्हणता येत नाही म्हातारपणात. तो म्हणतो टुईटे टटटळू बाई व बोलताच येत नाही. बरं तिलाही बोलता येत. ती म्हणते टटई टळा बाबा आता टटटळू. टुईटे टटटळू बाई व ती म्हणते टटई टळा बाबा आता टटटळू. एवढं आता आयुष्य चाललं म्हातार. मी पाहिलं ते एक दिवस. अरे म्हटलं बापरे काय अवघड आहे म्हातार. पण शब्द सुद्धा नीट येत नाही. आपल्या जवळच्या पोराचं नाव सुद्धा नीट घेता येत नाही. राम म्हणता येत नाही मुखानं. अशी हवा पास होऊन जाते, दात नाही तोंडात. आज बरं वाटतं ते. म्हातारपण आनंदाचं नाही आहे महाराज. म्हातारपणात शरीर थकल्यावर कोणाला आनंद होतो? कोणी आरसा आणला तर माणूस असं वाटतं आरसा फेकून मारावा त्याला. ज्यानं आरसा आणला म्हातारपणात त्याला. इथं तर माणूस म्हणतो हा एक केस राहिला गड्या इकून हे पाय, पाय बरं जरा. तेव्हा म्हातारपणाचं सुख माणसाला कोणाला झालं? परमात्म्याचं सौंदर्य हे चैतन्याचं सौंदर्य आहे. आपलं सौंदर्य हे उपाधीचं सौंदर्य आहे. हे कालानुरूप बदलतं. ज्या श्रीदेवीकडे पाहून माणसं तिचा चित्रपट पाहून आनंद व्यक्त करायचे, तिला अंतकाळ आला, तिचं नाव इतिहासात गेलं. बाथरूमच्या टबमध्ये तिचा मृत्यू झाला. गुड गुड राहिलं मृत्यूचं. पण भक्तीचा आनंद, भक्तीचा सुगंध दरवळत राहतो. आद्य जगद्गुरु शंकराचार्य गेले, सुगंध दरवळत राहिला. तुकोबाराय थांबले, वैकुंठ गमन केलं, सुगंध दरवळत राहिला. 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, सुगंध दरवळत राहिला. चांगल्या जगण्याचा सुगंध वाहत राहतो. तो आसमंत सुगंधित करतो आपल्या चांगल्या जगण्यानं. त्यामुळे चांगलं जगा. थोडे दिवस 5-10 वर्ष सासूची सासऱ्यांची सेवा करून घ्या. काय लाज आहे आपल्याला त्यांची सेवा करायला? तुमच्या आईवडील सुद्धा तुमच्या भाऊजाईच्या आश्रयात जीवन जगता याचं स्मरण जर कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक सुनेने ठेवलं तर मला नाही वाटत या महाराष्ट्रातली वृद्धाश्रम चालू राहतील. ज्या घरातल्या सुनेनं सासू सांभाळायची वृत्ती ठेवली त्या घरात प्रत्येक मुलाला आई सांभाळावी वाटेल. अरे ज्या पोराला आईचं महात्म्य कळत नाही, स्त्री म्हणून तुमची जबाबदारी आहे सून या नात्यानं तुमच्या मालकाला आई पटवून देणं. जर काळ बदलला असेल तर तुमच्या नवऱ्याला आई सांगा. तुम्हाला कळते आई कशी असते, त्याला सांगा. तुम्हाला बाप कळतोय बापाच्या लांब येऊन, आम्हाला कळत नसेल तर आम्हाला तुम्ही बाप सांगितला पाहिजे. नाही नाही मी माझ्या बापाच्या लांब आले, मी पाहिलंय माझ्या बापानं कोण्या परिस्थितीत माझं लग्न केलं. तुमच्या आईवडिलांची सेवा करा जरा. असा कानाडोळा करू नका. मालक आपल्या पोराबाळांचं भविष्य आहे त्यांच्यावर. जर एवढं सांगणारी पिढी, एवढं सांगणारी सून घरात असेल तर तुमच्या मालकाला त्याची धन्यता मिळेल. धन्य हरिभक्त जन्मला या वंशी सकळ कुळाशी तारील. का सकळ कुळाशी तारेला नाही वडिलांना का आवडतं? त्याचं कारणच आहे
तो कुळात जन्माला आलेला मुलगा का जन्माला यावा, हरिभक्तच का व्हावा, तो कुळाचा उद्धार करेल का करेल, इतक्या विश्वासानं तुकोबरा हे का सांगतात. हो, तुकोबरे जरी सांगित असले तरी ही इच्छा कोणाची आहे, आपल्या आई वडिलांची. अभंगाचं दुसरं ती मनोकामना आहे की आपण चांगलं वागावं. चांगलं वागलेल्या मुलांना त्याला जरी धन्यता मिळत नसली तरी धन्यता पूर्वजांना मिळते. तुकोबऱ्यांचा परमार्थ 8 पिढ्यांचा परमार्थ आहे. त्या लोहगावला तुकोबरे अनेकदा कीर्तनाला जायचे, अनेकदा. परिसरातली सगळी गावं महाराजांच्या कीर्तनाच्या आवडीची. ते सदुंबरे काय, संताजी जगनाडे महाराजांचं गाव, आणखी लोहगाव काय. लोहगावला तर महाराजांच्या आवडीचं गाव, आपल्या आवडीचं गाव असतं एक विशिष्ट, जिथं गेल्यानंतर माणसाला बरं वाटतं, आपली माणसं असतात. तुकोबऱ्यांना का आवडायचं, ते आवडीचं महाराजांच्या सगळेच आवडीचे गाव. पण ते जास्त आवडीचं होतं त्याचं कारण तुकोबऱ्यांचा मृदंग वादक त्या गावचा होता. तुकोबऱ्यांच्या वादकाचं नाव आहे सोनबा ठाकूर, तिथलेच मृदंग वादक. लोहगाव त्यांचं गाव, खूप आवडीचे वादक. हो, सोनबा ठाकूर. आयुष्यभर तुकोबऱ्यांच्या कीर्तनाची सेवा केली सोनबा ठाकूरांनी. एक दिवस असं घडलं, दुपारीच लोहगावला तुकोबरे गेले आणि कीर्तनाला गेल्यावर गेल्या गेल्या विचारलं, सोनबा, ज्याच्या निमित्ताने कीर्तन होतं त्यांनी सांगितलं, महाराज इथं पांडुरंगाच्या दरबारात कीर्तन आहे, पण सोनबा काही आज तुमचं कीर्तन वाजवू शकत नाही, तो आजारी आहे, त्याला ताप आलेला आहे. अरे बर 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 बर. तुकोबरा म्हटले, कीर्तन महत्वाचं आहे, कोणालाही बोलवा, आपण कीर्तन करून घेऊ, पण सोनबाच्या भेटेला मला तुम्ही घेऊन चला. बरं बरं. कीर्तनाची वेळ झाली. महाराज नारदाच्या गादीवरती आले, विना घेतला. आता महाराजांचं कीर्तन ते सुरुवातीलाच तुकोबारे डोळे बंद करायचे असं म्हणे, व चरित्रात उल्लेख आहे. उघडे डोळे करून काही महाराजांचं कीर्तन नव्हतं, डोळे बंद करायचे. तर जय विठ्ठलालाच डोळे उघडायचे. पण तुकोबारे आले, महाराजांनी डोळे बंद केले आणि तेवढ्यात मृदंगावरची थाप ऐकली. ती थाप कानावर पडली. महाराजांनी वादकाकडे पाहिलं, सोनबा तर आजारी आहे, मग सोनबाच्या जागेवर मृदंग वाजवायला कोण आलाय बुवा. पाहिलं डोळे उघडून, दुसरा तिसरा कोणीच नव्हता, सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर. महाराजांना असं बरं वाटलं, बाबा बरं नसतानाही आला, आजारी असून मृदंग वाजवायला आला, बरं आहे बरं. कीर्तन झालं, आनंदात कीर्तन केलं महाराजांनी. कीर्तन झाल्यावर विनेकराने महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं. आताच्या ज्या ह्या काही पद्धती आहे, या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती. उद्या तुम्ही मी मेलो तरी हे पद्धत चालूच राहणार आहे, पण हे का चालू झालं त्याला पूर्वीचा इतिहास आहे. आजही जसं विनेकरी येतो, महाराजांचं दर्शन घेतो, त्यावेळेला आपण प्रार्थनेचे अभंग चालू करतो, कीर्तन सेवा ज्ञानदेव तुकारामपर्यंत नेतो. महाराजांनी दर्शन घेतलं विनेकऱ्याचं, विनेकऱ्याने दर्शन घेतलं महाराजांचं. दुसरा नंबर होता मृदंग वादकाचा. सोनबा ठाकूरांनी आपला पखावज बाजूला केला, खांद्यावरचं घोंगडं बाजूला ठेवलं, आपली पागोटी काढली,
आणि श्री तुकोबार यांच्या चरणावर मस्तक टेकवलं महाराज. महाराजांना इतका आनंद झाला होता, कारण मृदंगच तितका सुंदर, आवडीचा वादक. महाराजांनी हात वरती केला आणि त्याच्या पाठीवर थाप मारू, हात वरती केला. पाठीवर थाप घालणार, शाबासकी देऊ त्याला. पण घडलं असं, ती थाप सोनबा ठाकूराच्या पाठीत बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. पाया पडून वीज कडाडून निघून जावी, आकाशामध्ये लुप्त व्हावी, तसं सोनबा ठाकूर पाया पडून निघून गेला. महाराज म्हटले, का दोन शब्द बोललाही नाही आता माझ्याशी. एका काळीचे कट्टर विरोधक रामेश्वर शास्त्री कीर्तनाला टाळ घेऊन उभे होते, ते आलेले. गंगाधर पंत मवाळ होते, बैनाई शिवूरकर कीर्तनाला बसलेल्या होत्या, अनेक महाराजांची शिष्य कीर्तनाला बसलेली. सगळे आले. रामेश्वर शास्त्री म्हटले, अहो खरंच आम्हाला ना आश्चर्य वाटतंय की सोनबा इतक्या लवकर निघून कसा गेला. ते रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी आले महाराज, आणि दरवाजा वाजवत आहे. उघडा दार. ठाकूर बुवा, ओ ठाकूर बुवा. कसला काय दारातून आवाज येईना. जोरात जरा धक्का दिला. पुतण्या झोपलेला होता जवळ, तो गेला आणि त्याने दार उघडलं म्हणे. बाहेरून रामेश्वर शास्त्रीनं आत घेतलं. अंग तापानं फनफनलेलं, बांडीच घातलेलं, आग होत होती शरीराची, इतका ताप. डोकं टापर बांधलेलं त्यांनी, आणि भजन चाललं होतं सोनबा ठाकूरांचं. ते रामेश्वर शास्त्री गेले, सोनबा अरे आता तर बरं वाटत होतं तुला, आणि एकदम अंग तुझं तापाने फनफनलं, चल मी तुला वैद्याकडे घेऊन जातो. अरे तुकोबारांनी किती आठवण काढली भल्या माणसा. 2 मिनिटं थांबला असता बरं वाटलं असतं तुला. सोनबा ठाकूर रडत होते. महाराज तुम्ही काय बोलताय माझ्या लक्षात येत नाही. अरे इतका चांगला मृदंग वाजवला आणि इतक्या लवकर ताप कसा चढला तुला. सोनबा ठाकूर म्हटले, महाराज उठून बसू शकत नाही, आणि मृदंग वाजवण्याचा विषय सोडून द्या. अहो मी जिवंत आहे, लोहगावमध्ये तुकोबारांच्या कीर्तनात नाही. काय हे पाप केलं असेल मी की कीर्तन सुद्धा ऐकू शकलो नाही, महाराजांचं कीर्तन वाजवू शकलो नाही. मी कशाला येऊ तुकोबारांचं कीर्तन वाजवायला. बसलोय, पडलोय खाटल्यावर, भजन करतोय. तुम्ही माझा निरोप द्या तुकोबारांना. रामेश्वर शास्त्रींना समजलं, रे ही घटना अलौकिक आहे, विलक्षणीय आहे. उचललं सोनबा ठाकूरांना, पण पाठीवर घेऊन आले कीर्तनाच्या जागेवर. तुकोबारांना आवाज दिला, महाराज 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 महाराज, बघा बघा कोणाला आणलंय. सोनबा आला तुम्हाला भेटायला. महाराज गेले, सोनबा ठाकूराला मिठी मारली. सोनबा तापच त्याच्या अंगाला. अरे किती आजारी असून किती छान मृदंग वाजवला. तो रडत होता, महाराजांच्या पायावर पडला. महाराज त्याची पाठ चोळताय. दुसऱ्या बाजूला सोनबा ठाकूरांनी हात जोडले आणि महाराजांना म्हणतात, महाराज तुमच्या कीर्तनात काय हो, घरी उठून बसू शकत नाही आज सोनबा ठाकूर. तुमच्या कीर्तनात मृदंग काय वाजवेल. तुमच्या कीर्तनात ज्यानं मृदंग वाजवला आणि ज्याच्या मृदंग सेवेवरती आम्ही डोललो, पावल्या खेळल्या, भजन केलं, तो दुसरा तिसरा कोणी सोनबा नव्हता महाराज. पंढरीचा पांडुरंग तुमच्या कीर्तनात मृदंग वाजवायला आला. ही तुमच्या भक्ती साधनेची ताकद आहे. आमचं भाग्य आहे महाराज की आम्ही देहूकर तुकोबारांचं कीर्तन ऐकत नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया.
जयकार झाला. तुकोबारे म्हटले, माझ्या कीर्तनात जर जगाचा मालक मृदंग वाजवत असेल तर हा मी केलेल्या कीर्तनाचा परिणाम नाही. माझ्या वाडवडिलांनी जो माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा, ही माझ्या आई वडिलांची कृपा आहे. माझ्या वडिलांनी केलेला हा धर्म आहे की जगाच्या मालकाला पंढरपूर सोडावं लागलं. तुकोबारेंना फळ मिळालं, पण कोणाच्या आश्रयानं? पूर्वजांच्या आश्रयानं. कीर्तनात बसलेल्या उभं राहिलेल्या प्रत्येकाला असं वाटतंय मीच करतोय. अरे कोण मी? कुठून आला हा मी? काय कळतं तुला? धेल्याचं ज्ञान नाही. अरे आई वडिलांनी शुद्ध बीज पेरलं म्हणून हा परिणाम तुझ्या आयुष्यावर झाला. वेड्या, त्यांनी कृपा केली नसती, त्यांनी आशीर्वाद दिला नसता तर या जगात काहीच घडत नाही, काहीच नाही. केवळ आई वडिलांच्या आशीर्वादाने, ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद आहे ते घर फकीराचं असू द्या, ते घर नाही, ते घर मंदिर वाटतं. ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद नाही ते घर सोन्यानं भरलेलं असू द्या, असं वाटतं स्मशानात आलो आपण. म्हणून आई वडिलांचा अपमान कधी होऊ नये, त्यांचा सन्मान जोपासला जावा. 8 तास कॉलेजला राहणाऱ्या मुलीकडूनही सन्मान व्हावा आणि शेतात काम करणाऱ्या सुनेकडूनही सन्मान व्हावा. ज्या देशातली स्त्री म्हाताऱ्या लोकांचा सन्मान करते तो देश माता म्हणून विभागला जातो, त्याला विशेषण दिलं जातं. मातेने पुरुषांचा, मातेने स्त्रियांचा सन्मान केला म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. इथं वयोवृद्धांचा सन्मान होतो, इतर देशामध्ये नाहीये. तिथं माणसं मारणारी सुद्धा इंजेक्शन आहेत. बिनकामाचा माणूस झाला की त्याला जगू देत नाही फार दिवस, ते धरतीला ओझही म्हणतात. तिथं म्हाताऱ्या लोकांनाही इच्छा नसली तरी कष्ट करावे लागतात, शरीर साथ देत नाही तरी कष्ट करावे लागतात. म्हणून माणसं तिकडचे कष्ट करता करता मरतात. तिथं काही आराम करून माणसं मरत नाही. खाटल्यावर असं धरा खाली आणि पोरानं मांडी द्यावी असं काही नाही तिकडे. तिथं माणसं कुठं आहे तिथंच मरतात. घरी मरणच होत नाही लोकांचं, कामावरच मरतात माणसं. आपलं भाग्य आहे की आपण आई वडिलांचा सन्मान करणाऱ्या देशात जन्माला आलो. म्हणून आई वडिलांचा सन्मान करून घ्या. तो सन्मान जर आपण केला तर निश्चितच त्याचा आनंद सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभवता येईल. काय करेल तो सन्मान, काय करेल तो आदर? यमाचे यमदंड चुकविल नरक, वंशी झाली एक हरिभक्त, यमयातनेचे पितर चिंतिताती निरंतर. रात्रंदिवस त्या यमयातनेच्या पितरांना त्रास व्हायला लागलाय. काय होईल बो आमचं, काय होईल बो आमचं, काय होईल बो आमचं. आता इतका होणारा त्रास जर निवृत्त व्हावा अशी अपेक्षा असेल तर तुम्हाला मला आई वडिलांचा आश्रयच घ्यावा लागेल, त्यांच्या उद्धाराकरता प्रार्थनाच करावी लागेल. तिथं यमयातनेचं पितर कोणाला सोडत नाही महाराज. चांगल्या चांगल्याना त्याचा त्रास झालेला आहे. इथं कर्म करायला माणूस मोकळा आहे, कर्माचं फळ भोगायला मात्र तो पारतंत्र्यात आहे. आपण पाहिलं जिवंतपणात ज्यांच्या आरत्या झाल्या त्यांची टिंगरच ओढली यमानं. यमाचे फटके म्हणजे काय सामान्य? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. त्याला दया हा धर्मच नाही की एखादा म्हणेल बा नाही त्याला दया येऊ देवी जरा. दया नाही. त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, जैसे ओढाळ सापळे धन्या, चोर यातना तरी येतो. त्याला कुठं दया आहे? भरलेल्या बाजारातला चोर चोरी करताना पकडला की दया नाही त्याला, अजिबात नाही. भरलेल्या पिकात जनावर सापडलं की दया नाही शेतकऱ्याला. तसा कर्मात चुकलेल्याची दया परमात्म्याकडून कधी होत नाही. म्हणून कर्मात चुकायचं नाही आणि यदा कदाचित चुकलं तर त्याचं प्रायश्चित्त करण्याचा विवेक, सद्बुद्धी परमात्म्यानं आपल्याला द्यावी. इथं माणसं रात्रंदिवस प्रपंचाची सेवा करता. त्यांना वाटतं प्रपंच करूनच आमचं भलं होईल. अरे भलं, आता गेल्या धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या जावानं सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, का हो तुम्ही लग्न करताना मला थोडंसं एका शब्दाने सांगितलं असतं की तुमच्या पोरीचा स्वभाव थोडा तिखट आहे. एका दिवसात 3-3, 4-4 टाईम मारते. काय सुख राहिलं प्रपंचाचं? लोकांची प्रपंच पाहतो, त्यांची बायको पिकनिकला जाते, शॉपिंगला जाते, मॉलला जाते, सिनेमाला जाते. ही लाटण्याशिवाय माझ्याशी भाषेनं बोलत नाही, तोंडानं बोलत नाही. लग्न करताना ते सावधान, ते मंगलाष्टक, त्या सनई चौघळे, ते अक्षदा फेकण्याचं वातावरण, तो मंडप, ते कॅमेरे, अरे बापरे असं वाटत होतं काय स्वर्ग आहे. हीच ती जागा आहे, हाच तो समारंभ आहे, याच त्या खुर्च्या आहे, हीच बसणार आहे, पाठीमाग मामा उभे.
एकच दिवस मामा शुद्धीत होता फक्त आशीर्वाद द्यायला. मला वाटलं गड्या आज आपला मामा शुद्धीत आला म्हणजे आपलं चांगलं होईल काहीतरी. मंगलाष्टक तेव्हा लय बरं वाटतं महाराज ते माणसाला. जाते लाळाची लेख आज सासरी, ती बिचारी रडते ना म्हणजे खुश, पण ती एकच दिवस रडते. पुढचे सगळे दिवस ती म्हणतो तू थांब, तू आज असून आला ना, तू थोडे दिवस थांब. तो म्हणतो बिचारे घरचे म्हणता बाबा सुख मिळू दे. लाडाची लेक आज जाते सासरी, सुखी राहताई आता दिल्या घरी. परमेश्वरा सामुची एक विनंती, ताईच्या घरात नांदो सुख आणि शांती. पण कसली सुख आणि कसली शांती हो. शांती तर गावाला निघून जाते. तो म्हणे 3-3 टाइम मारते सासरे बा तुमची पोरगी. लग्नाच्या दिवशी फळ आमच्या पदरात येत होतं तेव्हा असं वाटलं नाही इतकं कडू असेल. या फळाची आम्ही चव चाखली, लय कडू आहे बाबा ते फळ. तुम्ही या फळाचा आम्ही आता सांगा किती दिवस सांभाळ करायचा. सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ. त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करतो. फळ 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 करून आला. प्रपंच आहे तो. तिथला आनंद मावळणारा असतो आणि परमार्थिक साधनेतला आनंद वाढणारा असतो. तो आनंद वाढावा अशी जर अपेक्षा असेल तर सगळ्यात पहिलं पाऊल आहे आई वडील. काऊ काय आनंद वाढेल. आशीर्वादाने जीवनात आनंदच आनंद. कोण देईल आशीर्वाद. जगद्गुरु तुकोबराय बोलतात अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आशीर्वाद तुका म्हणे जीवाचं बसलेल्याचं कल्याण व्हावं जर अपेक्षा असेल तर संतांचं ऐका. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. कल्याण वेळोवेळी होत नाही. कल्याण एकचदा. कल्याण गेल्यावर कसे काय कल्याण येईल. मग ती भिवंडी असते, डोंबिवली असते, ठाणं असतं. कल्याण एकचदा. तसं परत परत जीवाचं कल्याण होत नाही. आपलं कल्याण व्हावं, आपलं भलं व्हावं अशी अपेक्षा आहे ना. कल्याण इच्छिती व्हावे तया. आई वडिलांशिवाय कोणी कल्याण इच्छित नाही. मायबापाचं प्रत्येक ठिकाणी टेकणारं मस्तक, 2 हस्तक हे लेकराच्या आशीर्वादाकरता टेकत असतात. याचं भान प्रत्येक पोरानं ठेवलं पाहिजे. आणि तो आशीर्वाद घेऊन चला. तो जर मिळाला जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही. देवाचा आशीर्वाद राहू द्या, आई वडिलांचा घेऊन घ्या. देवाचा आशीर्वाद असेल आणि आई वडिलांचा शाप असेल, देवाचा आशीर्वाद कामाला येत नाही. देवाचा शाप होतच नाही, पण आई वडिलांचा शाप असेल देतात का. हा कटा त्याची करीती पितं. अरे आपली प्रॉपर्टी खातो ना आपल्याकरता प्रार्थना करत नाही म्हटल्यावर नागवणार नाही का. आशीर्वाद मिळवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आशीर्वाद घेतला तर भलं होईल तुमचं. जर अन्यथा हे तुम्ही ऐकलं नाही, केलं नाही तर याचा परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावा लागेल. परिणाम काय. तुम्हाला जे आवडतं, जे अपेक्षित असतं तेवढं म्हणूया आणि सेवा संपवूया. महाराज म्हटले हे तुम्ही ऐकावं. जर ऐकलं तर आनंद होईल, अन्यथा हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल.
तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 दांगल दिंगागे अवगा दांगल दिंगागे अवगा दांगल दिंगागे दांगल दिंगागे अवगा दांगल नको 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 घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागा चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागा करोनी बुझित ओ करोनी बुझित प्रेम गाली हृदयात दाताचं दातवन घ्या ग कुणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दाताचं दातवन घ्या ग कुणी सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी देवाला मल्हारी देवारी मल्हारी देवाला मल्हारी देवारी अनंत जुगाचा देवारा निज बोधाचा घुमारा अनंत जुगाचा देवारा निज बोधाचा घुमारा हे अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा निज बोधाचा घुमारा अनंत जुगाचा देवारा हे अवचित भरला वारा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा
डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका हाथ 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 सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा बार कुमाई ओ बार कुमाई